आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। जिल्हा परिषदेसाठी भाळवणी गटातून उमेदवारी मागितली। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये सर्व देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज देशाचा ज्या झपाट्याने आणि ज्या वेगाने विकास सुरू आहे, ती विकासाची गंगा खेडोपाड्यातील गावगाड्यातील गल्लीबोळापर्यंत आणून गावचा चेहरा मोहरा बदलणे, शिक्षण, आरोग्य, रस्ते, दिवाबत्ती, त्याचबरोबर व्यायाम, काय सुविधा असतील, स्वच्छतेच्या असतील, या सर्व इथं पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि प्रामाणिकपणे या सगळे मूलभूत जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करणार आहोत। शिक्षित बेरोजगार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे, त्या बाबतीत आपली काय उपाययोजना राहणार आहे? अनेक उद्योग योजना ही मोदी सरकारने सुरू या ठिकाणी केलेल्या आहेत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अतिशय सक्षम नेतृत्व आज महाराष्ट्राचं या ठिकाणी काम करत आहे। त्यांनी विविध योजना, विविध उद्योग आपल्या राज्यामध्ये आणलेले आहेत। त्या उद्योगाच्या माध्यमातून युवकांच्या हाताला रोजगार मिळत आहेत। लाडक्या बहिणींना या ठिकाणी मासिक निधी चालू करून त्यांनाही यातला वाटा दिलेला आहे। त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून सरकार देत आहे। त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य यासाठी अतिशय प्रभावीपणे सरकार सध्या काम करत आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज खेडोपाड्यामध्ये त्यांचा विकास या ठिकाणी आणण्यासाठी आम्ही सांगली जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी उमेदवारी आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने मिळालेली आहे, त्या उमेदवारीच्या माध्यमातून आज आम्ही प्रचाराची घोडदौड सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये करत आहे। या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, जिल्ह्याचे अध्यक्ष सम्राट बाबा महाडिक असतील, राज्याचे नेते आणि आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब, त्याचबरोबर वैभवदादा पाटील, आमचे नेते सदाशिवभाऊ पाटील, त्याच्याबरोबर शरदभाऊ लाड, ब्रह्मानंद पडळकर साहेब, असे सर्व नेते मंडळी या ठिकाणी सक्षमपणे या मतदारसंघाचा असेल, या जिल्ह्याचा असेल, विकासाच्या दृष्टिकोनातून कायापालट करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये ही उमेदवारी करून पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली, त्याबद्दल पक्षाचा आणि नेतृत्वांचा आम्ही या ठिकाणी आभार मानून गावगाड्यातले खेडोपाडी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, मतदार बंधू, त्याचबरोबर गावातील सर्वसामान्य लोकांचा आम्हाला भरघोस असा पाठिंबा मिळत आहे। देशाची ज्या पद्धतीनं घोडदौड सुरू आहे, ती घोडदौड अखंडपणे चालू ठेवण्यासाठी आज देश ज्या प्रगतीपथावर आहे त्याची घोडदौड चालवून देण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये पाठिंबा देत आहेत आणि हा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आज माझा शेतकरी बांधव जो रात दिवस आपल्या शेतामध्ये राबतो, या बाबतीत आपली शेतकऱ्यांसाठी विशेष हमी भावाची काय उपाययोजना राहणार आहे का? सरकारने अनेक चांगल्या गोष्टी त्यामध्ये डिवायडेशन केलेलं आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं बाजारपेठ कशी वाढेल, शेतकरी शेतमालाला कसा हमी भाव मिळेल, याच्या वेगवेगळ्या योजना तयार केलेल्या आहेत। मात्र ह्या योजना काही प्रमाणात तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये थोडंसं उशीर झालेला आहे आणि विरोधक नेरेटिव्ह सेट करून काहीतरी खोट्या बातम्या पसरवत आहेत। परंतु आता आमच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषद ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये उद्याच्या त्या ठिकाणी आमचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य ज्या वेळेला निवडून येतील, त्यावेळेला आम्ही निश्चितपणे जिल्हा परिषद आणि स्थानिक पंचायत समितीच्या माध्यमातून या सगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवून इथल्या सर्व उमेदवार म्हणून आम्ही बंधू भगिनींना एवढंच आवाहन करेन की सरकारने भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या नेतृत्वामध्ये, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अतिशय प्रभावीपणे आपल्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये पूर्णपणे राज्यात अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे। त्या कामामध्ये आपण सर्वांनी माहिती घेत जे काही विकासाचे दालन असतील तिथपर्यंत आपण पोहोचण्याचा आपणही प्रयत्न करावा। जसं की आपल्या देवाभाऊंनी लाडक्या बहिणींच्यासाठी या ठिकाणी जी मासिक योजना सुरू केली, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्यासाठी पेन्शन योजना सुरू केली, त्याचबरोबर यापूर्वी शेतकरी सन्मान योजना करून शेती कर्जमाफीची योजना मंजूर करून दिली, त्याचबरोबर वीज माफीची योजना तयार करून दिली। आज शिक्षणामध्ये
चांगल्या पद्धती पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीचा बदल घडवून आज आरोग्याच्या बाबतीमध्ये अनेक योजना आणून चांगल्या पद्धतीच्या योजना आणि मोठ्या प्रमाणात निधी देऊन आरोग्यमान सुधारण्याच्या दृष्टीने अनेक चांगले या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत आणि त्याचा इफेक्ट आज सगळीकडे दिसत आहेत. त्या योजनेचा लाभ अनेक जण घेत आहेत आणि पुढच्याही काळात ते घेण्यासाठी आम्ही युवक उमेदवार या नात्यानं प्रभावीपणे आम्ही काम करू. जनतेसाठी रात्रंदिवस आम्ही कष्ट घेऊन सेवा करू, हे आमची ग्वाही असेल. जिल्हा परिषद शाळेचे ग्रामीण भागामध्ये बघितलं तर बऱ्याच गावांमध्ये असे निदर्शनात आले की अतिदयनीय परिस्थिती झाली आहे. एकीकडे भारताने शिक्षण हे खाजगी करण्याचे धोरण अवलंबलेले आहे. त्या बाबतीत आपण काय सांगाल? शिक्षणाच्या बाबतीत आज मोठं धोरण या ठिकाणी सरकारने घेतलेलं आहे. सरकार जे धोरण राबवते ते निश्चितपणे मधल्या काळामध्ये 3-4 वर्षाच्या काळामध्ये अध्यक्ष आणि त्याचबरोबर सदस्य म्हणजे सदस्य मंडळ त्या ठिकाणी स्थापन नसल्या कारणाने आणि ही सगळी यंत्रणा अधिकाऱ्यांच्या मार्फत चालत असल्याने थोडासा विस्कळीतपणा आलेला आहे. परंतु आता निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीची निश्चितपणे जिल्हा परिषदेमध्ये सत्ता येणार आहे आणि ती सत्ता आली की आम्ही लगेच हे विस्कळीतपणा आहे तो आपण घालवून प्रभावीपणे काम करणार आहे. निवडून आल्यानंतर आपण आपल्या बाळवणी जिल्हा परिषद गटाच्या या मतदारसंघासाठी किती वेळ देणार आहात? 24 तास 7 दिवस फोन आपला अलर्ट राहील. आम्ही गाव भेटी या दैनंदिन राहतील. प्रत्येक आठवड्याला जिल्हा परिषदची मीटिंग असेल, त्याचबरोबर पंचायत समितीची मीटिंग असेल, शासकीय योजनांचे जे कार्यक्रम असतील ते पार पाडू. इथले प्रश्न जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये प्रभावपणाने आपण त्या ठिकाणी मांडू. जनतेचा रोजच्या रोज कानुसा घेतला जाईल. काय प्रश्न आहेत, काय समस्या आहेत, त्या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ज्या ज्या विभागात आपल्याला पाठपुरावा करायला लागेल तो सगळा पाठपुरावा आम्ही निश्चितपणे करू. आपल्या जिल्हा परिषद गटातील आजचे आपले जे मतदार आहेत ते उद्याचे सुजाण नागरिक असतील आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, तक्रार निवारणीसाठी आपण निवडणुकीनंतर निवडून आल्यानंतर काय उपाययोजना राबवणार आहात? हे बघा, प्राथमिक ज्या गरजा आहेत, ज्या मूलभूत आहेत की शिक्षण असेल, आरोग्य असेल, दिवाबत्ती असेल, त्याचबरोबर या रस्ते असतील, स्वच्छता असेल आणि समस्या असतील, शिक्षणाच्या दृष्टीने असतील, अनेक गोष्टी आहेत की त्या या गावामध्ये निर्माण करून, प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद गटातल्या निर्माण करून आपण त्याच्या सोयी सुविधा ग्रामस्थांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. महाराष्ट्रामध्ये जेडपीमध्ये असे अनेक उदाहरणे यापूर्वी घडलेले आहेत. जेडपीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतोय. तर आपण भ्रष्टाचार निवारणासाठी आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भ्रष्टाचार कमी करण्यासाठी काय उपाययोजना राबवाल? अतिशय चांगला मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे की भ्रष्टाचार आणि आमचा 36चा आकडा आहे. आम्ही त्याच्या विरोधात आहोत. भ्रष्टाचार हा दुरून सुद्धा जरी आम्हाला दिसला तरी आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत अगदी सूक्ष्म पद्धतीनं लक्ष घालून कुठल्याही प्रकारामध्ये भ्रष्टाचार होणार नाही. शासनाच्या निधीचा, पर्यायाने या जनतेच्या निधीचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याची निश्चितपणे आम्ही काळजी घेऊ. आणि त्याचबरोबर हे सगळे भ्रष्टाचार काही ठिकाणी होत असलेल्याचा जो प्रकार असेल तो आम्ही निश्चितपणे हाणून पाडू. तिथं त्यांना जाब विचारू, ते सगळं रोखू आणि त्याचबरोबर त्यांना शिक्षा करण्याचे सुद्धा आम्ही धोरण अवलंबू. त्याचबरोबर शासनाच्या ज्या गोरगरिबांच्यासाठी योजना आहेत, वसंत घरकुल असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, वैयक्तिक लाभ असतील, जे गरजू आहेत, जे ह्या लाभांपासून वंचित आहेत त्यांच्यापर्यंत हे सर्व शेतकरी असतील, मग शेतकरी साहित्य असेल, कडबा कुट्टी असतील, हे सगळे लाभ त्यांच्यापर्यंत आणि गोरगरिबांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. आपल्या उमेदवारीने विरोधकांमध्ये थोडेसे भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. विरोधकांच्या मध्ये यापूर्वी वेगळ्या उमेदवारांचं नाव डिक्लेअर केलं होतं. 2 अपक्ष उमेदवारांचा अर्ज होते आणि त्यामध्ये एका उमेदवाराचा अर्ज होता. तुमची उमेदवारी डिक्लेअर झाली, 5-6 दिवसाचं वातावरण निर्मिती झाली आणि त्यानंतर त्या उमेदवाराचं
अर्ज माघारी घेऊन पुन्हा तुमच्याच गावातील उमेदवार आता प्रतिस्पर्धी पण तुमच्या समोर आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगाल हे बघा, विरोधकांना? मला विरोधक कोण आहे माहिती नाही. माझा फक्त एक अजेंडा आहे. मी कामाचा माणूस आहे. मला काम माहिती आहे. मी कामाचा भूकेलेला आहे. मला लोकांचा आणि जनतेचा विकास करायचा आहे. विकासाचं या ठिकाणी मॉडेल बनवायचं आहे. मी यापूर्वी उपसरपंच असताना आणि माझी आई सरपंच असताना जिल्हा परिषदेच्या सदस्याच्या तोडीची कामं आपण प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, पाण्याच्या योजना असतील, ग्रामपंचायत असेल, गावातले मंदिर असतील, समाज मंदिर असतील, दिवाबत्ती असतील, जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची शाळा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, यासाठी आपण अहोरात्र कष्ट घेऊन याच्यासह अनेक काही ज्या योजना आहेत, 15 गावांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, हायकोर्टापर्यंत जाऊन आपण मंजूर करून आणलेला आहे. गावातील 12 रस्ते आहेत. 12 रस्त्यांना 2.5 किलोमीटर पाईपलाईन, त्याचबरोबर 2.5 किलोमीटर स्ट्रीट लाईट, हे शुद्ध पिण्याची पाण्याची योजना, अनेक अशा योजना आपण तिथं राबवलेल्या आहेत. रस्ते, नाले, गटारी, स्वच्छता यावर प्रभावीपणे आपण काम केलेलं आहे. आणि याकरता आपण हेच काम अन्य जिल्हा परिषद गटामध्ये जे झालेलं नाही तिथपर्यंत करण्याचा आपला मानस आहे आणि त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहोत. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.